नमस्कार. आज आपण जन्मतः व्यंग असलेल्या व्यक्ती आणि त्यांना ते व्यंग कशामुळे असतं ते पाहण्याचा प्रयत्न करू. ज्योतिष आणि जातक ही दोन्ही शास्त्र परस्परांशी संबंधित आहेत. जातक हे खगोलस्थ ताऱ्याच्या स्थितीवरून बसविलेले शास्त्र आहे. आकाशस्थ ग्रहांची स्थाने विशिष्ट प्रकारे बदलल्यामुळे विशिष्ट प्रकारचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात, असे सिद्धांत प्राचीन ज्योतिषांनी सांगितलेले आहे. कुटुंब म्हणजे केवळ पती पत्नी आणि मुले नसून मोठे कुटुंब या संकल्पनेत आजी आजोबा, काका काकू, त्यांची मुले, नातवंडे या सर्वांचा समावेश होतो. पुढची पिढी म्हणून मुले, नातवंडे यांच्याकडे आपण पाहतो. या पिढ्या निकोप, सुदृढ, बुद्धिमान असाव्यात असा विचार साहजिकच केला जातो. त्याप्रमाणे संस्कारही दिले जातात. संस्कार करताना उच्च नीच, कुळ, जात, धर्म, गरीब श्रीमंत असा भेद नसतो. संस्कार हे संस्कारच असतात. तरीही काही कुटुंबात अपंग बालक जन्माला येतात. हे अपंगत्व अनुवंशिक, गर्भावस्थेत स्त्रीचे आजारपण, आघात, मानसिक दुर्बलता अशा कारणांमुळे असू शकते. पूर्वसंचित कर्म, घराण्यातील कुकर्माचे भोग या जन्मी भोगावे लागतात. हाडांच्या ठेवणीनुसार शरीराचा बांधा, मेंदूची आर्थिक क्षमता, रक्तातील दोष असे घराण्याच्या अनुवंशिकतेचे भाग DNA टेस्टद्वारे समजू शकतात. म्हणजेच आईवडिलांची रक्तचाचणीमधून दोष आपण पाहू शकतो. एकाच घरात एकाच मातापित्यांची दोन मुले भिन्न परिस्थितीत आयुष्य कंठतात. त्याची कारण त्यांच्या पूर्वजन्मांजित संचिताकडे आपण पाहू शकतो. कौटुंबिक संपन्न स्थितीत जन्मलेल्या जातकाच्या कुंडलीत ग्रहस्थिती जर विपन्न अवस्था दर्शवित असेल तर त्याचे पूर्वसंचित संपलेले असते किंवा शून्य असते असे समजण्यास हरकत नाही. त्यानुसार या जन्मी सत्कृत्य पुण्यकर्मे करून वरच्या पायरीवर माणूस जाऊ शकतो. विपन्न अवस्थेत जन्मणाऱ्या जातकाच्या कुंडलीत ग्रहस्थिती उत्तम असेल तर त्याचे पूर्वसंचित चांगले असून काही पापकर्मामुळे जातकाचा जन्म अशा अवस्थेत होतो. पूर्वसंचितात या जन्मीच्या सत्कृत्यामुळे भर घातल्यास श्रेष्ठत्वाला ती व्यक्ती पोहोचू शकते. अशा परस्पर विरोधी गोष्टींचा उलगडा या शास्त्राशिवाय इतर शास्त्रे करूच शकत नाहीत. जितकी ग्रहस्थिती प्रतिकूल असेल तितकी अधिक मेहनत कष्ट करून कार्यसिद्धीच्या पूर्णत्वाकडे कर्मजातकास कर्म या माध्यमातूनच करावे लागते. मनुष्याच्या आयुष्यात घडणाऱ्या किंवा मूलतः नसणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर असे जाणवते की मनुष्याच्या जन्मवेळी क्षितिजावर असणाऱ्या ग्रहताऱ्यांनी मांडलेल्या कुंडलीत मनुष्याच्या जीवनातील घडामोडींचे विविध पैलू दिसून येतात. जन्मतः व्यंग असलेल्या व्यक्तींना निसर्गाने थर्ड आय किंवा तिसरी अनामिक शक्ती दिलेली असते. ती शक्ती सर्वस्वी जागरूक असते. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सहावे चक्र म्हणजे सिक्स सेन्स अंध व्यक्ती स्पर्शातून, संवेदनेतून, ध्वनी, आवाज इत्यादी गोष्टीतून जाणीवा करून देत असतो. मुखबधीर डोळ्याद्वारे तर अपंग व्यक्ती आपल्या सुस्थितीत असलेल्या अवयवांमार्फत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करतो. मानसिकरित्या किंवा बौद्धिकरित्या रिक्त असलेल्या व्यक्ती हसून, हातवारे करून किंवा आरडाओरड करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. जन्मतः अशा रितेपणाच्या उणीवा का असतात? एकाच मातेच्या पोटी जन्मलेल्या दोन बालकांची जन्मकुंडली लग्न राशीप्रमाणे सारखीच दिसत असते. तरीही दोघांच्या दिसण्या वागण्यातून आवडीनिवडीमध्ये भिन्नता असते. त्यापैकी एक अपंग असतो तर दुसरा बुद्धिमान असतो. कधीकधी दोन्ही मुलांमध्ये सुद्धा हे दोष आढळून येतात. याचे कारण असे की व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पापपुण्यानुसार केलेल्या कर्मानुसार शारीरिक मानसिक परिणाम या जन्मी भोगावेच लागतात. ह्या कर्माची दुर्बलता जन्मकुंडलीत आपल्याला दिसून येते. कोणत्या भागात अवयवात आजाराचे भय राहील ह्याकरता कोणता शारीरिक भाग दुर्बल आहे हे आपल्याला ज्योतिषशास्त्रच माहिती देऊ शकते. ज्योतिषशास्त्रात पूरक माहिती म्हणजे चंद्रामुळे शारीरिक चुंबकीय क्षेत्रात बदल होतो. ओझोन वायू हा भारित असल्यामुळे माणसावर दडपण येते, निराशा वाढते. ऋण ओझोन उत्साह वाढवतात. पौर्णिमेच्या सुमारास हे विद्युत क्षेत्र धन असते व ऋण ओझोन आपल्याकडे आकर्षिले जातात. त्यामुळे पौर्णिमेला शुक्ल पक्षात आपण उत्साही असतो. कृष्ण पक्षात आपले विद्युत क्षेत्र ऋण बनते व मनावर दडपण आणणारे धन ओझोन आपल्याकडे आकर्षित होतात.
ताऱ्यांमुळे पृथ्वीवर जीव उत्क्रांती. काही ताऱ्यातून सतत रेडिओ लहरी बाहेर पडतात. काही ताऱ्यांवर सूर्याप्रमाणेच खळबळ झाली की तीव्र प्रारणे बाहेर पडतात. नवा तारा फुटला की प्रचंड वैश्विक भारित कण बाहेर फेकले जातात. ही घातक प्रारणे प्रयोगशाळेतील प्राण्यांचा नाश करणारी असून शास्त्रज्ञांच्या मते 80% रुटेजनमुळे उंदराची मादीसुद्धा व्यंध्या होण्याची शक्यता असते. चंद्र आणि रक्त. चंद्र आणि रक्त यांचे जवळचे नाते आहे. जुन्या ग्रंथकारांनी रक्त हा धातू चंद्राकडे दिला आहे. आयुर्वेदाप्रमाणे रसधातूतून रक्ताची निर्मिती होते. रस हा ज्योतिषशास्त्रात चंद्राचा धातू मानला आहे. रक्ताचा संबंध चंद्राशी येतो. समुद्राच्या भरती ओहोटीशी चंद्राचा संबंध येतो. पौर्णिमेच्या दिवशी रक्तस्राव अधिक असतो. चंद्र आणि मनोरुग्ण. चंद्र आणि मनोरुग्ण यांची जर सांगड घातली तर अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल क्लायमेटॉलॉजी या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात लूट, चोरी, बेफाम ड्रायव्हिंग, हिंसाचारी, मद्यपान, मानसिक विकृतीचे प्रमाण पौर्णिमेस अधिक होते अशा माहिती दिली आहे. चंद्र हा द्रवाचा कारक आहे. मेंदू हा रक्तापेक्षाही अधिक 80% जलीय आहे. रक्त आणि सूर्य. रक्तावर चंद्राप्रमाणे सूर्याचाही अधिक प्रभाव असतो. रक्त उष्ण असल्याने अग्नितत्वाचे धातू आहेत. शरीरातील काही रासायनिक क्रियांवर सूर्याचा परिणाम होतो. हा शोध टकाटा रिॲक्शन नावाने प्रसिद्ध आहे. यावरून रक्तातील ॲल्युमिनियमचे प्रमाण आपण मोजू शकतो. वरील गोष्टीत विज्ञानानं मान्य केलेल्या भौतिक गोष्टी संबंधित प्रयोग आहेत आणि ज्योतिषशास्त्राच्या किंवा सत्यतेचा म्हणून भक्कम पुरावा आहे. म्हणून असे वाटते की फलज्योतिषशास्त्राची परंपरा म्हणजे अंधश्रद्धेचे मायाजाळ असून आकाशाचा हा नकाशा जातकाची चांगली माहिती मिळविण्याचे एक वस्तुनिष्ठ साधन आहे. जन्मतः व्यंग कोणत्या कारणामुळे होते? आजारी अप्रत्यक्ष कारणे, अनुवंशिकता, राहणीमानातील अस्वच्छता, अव्यवस्थितपणा, आहार विहाराचा अतिरेक आणि कुपोषण. आजाराची अप्रत्यक्ष कारणे: हवा पाणी, उष्णता, थंडी, विषबाधा, अपघातात संसर्ग इत्यादी कारणे. भावविचार. फलज्योतिषशास्त्रात रवी व चंद्र हे दोन प्रकाशमान ग्रह शारीरिक आरोग्यासंबंधीचे मुख्य कारक ग्रह आहेत. रवी आत्मा तर चंद्र मन आहे. एक पुरुष तर दुसरी प्रवृत्ती आहे. एक धनविद्युत तर दुसरा ऋणविद्युत आहे. एक प्रकाश तर दुसरा तम. एक ज्ञान तर दुसरा अज्ञान. एक व्यक्त तर दुसरा अव्यक्त. एक ब्रह्म तर दुसरा माया आहे. म्हणजेच कोणत्याही एकाने सृष्टीचे कार्य होत नाही, तर दोघांचा मिलाप झाल्याखेरीज ब्रह्माचे व्यक्त स्वरूप प्राणी स्वरूपात दिसणार नाही. त्याचप्रमाणे रविचंद्राच्या एकत्रित संबंधाने प्राणी, वनस्पती यांचे जीवन सृष्टीमध्ये होऊ शकते. त्याच्या खालोखाल पूर्व क्षितिजावर जन्मकाळचा क्रांतिवृत्ताचा उदित लग्नबिंदू आणि लग्न हाही विचारात घ्यावा लागतो. लग्न हे आरोग्याबाबत अतिशय महत्त्वाचे केंद्र असते. जन्म घेणाऱ्या बालकाचा शरीर बांधा, नैसर्गिक जीवनशक्ती, रोगप्रतिकाराचे सामर्थ्य लग्नबिंदूवर अवलंबून असते. लग्नबिंदू किंवा लग्नातील ग्रह यावरून बालकाचा प्रकृतीधर्म सांगता येतो. धनस्थान. कुंडलीतील हे स्थान शरीरातील नेत्रदोष पाहण्यासाठी आहे. स्थानातील ग्रह व कारकत्वानुसार पुरुषाच्या कुंडलीचे द्वितीय स्थान आहे. हे उजव्या डोळ्याचे द्योतक असून कारक ग्रह शुक्र आहे. या स्थानावरून पाणी, स्वर, तोत्रेपणा, बोबडेपणा, बोल इत्यादीचा विचार करता येतो. या स्थानी असणाऱ्या राशी व ग्रह दूषित असतील, कर्क, वृश्चिक व मीन राशीत असतील, भाव व भावेश दूषित असतील तर हा दोष आढळतो.